नमस्कार, मिहिर्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी आंबट, गोड, तिखट, तुरट व खारट चवीचा मसाला पंचामृत करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य: 7 ते 8 काजूच्या पाकळ्या, मुठभर स्लाइस केलेलं खोबरं, मुठभर शेंगदाणे, मेथीचे दाणे, तिखट हिरव्या मिरच्या मोठ्या आकारात चिरून घेतलेल्या आहेत, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, भाजलेली धने जिरे पूड, चिंचेचा कोळ, गूळ, हळद, हिंग व मोहरी। पंचामृत करण्यासाठी पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापलेलं आहे, यात पाव चमचा मोहरी घालू। मोहरी तडतडलेली आहे, यात घेतलेले 1 मुठभर शेंगदाणे व खोबरं रंग बदलेस तोपर्यंत परतून घेऊ। दाणे व खोबरं गुलाबी रंगापर्यंत परतून झालेलं आहे, यात घेतलेल्या काजूच्या पाकळ्या घालून या देखील गोल्डन रंगावर परतून घेऊ। काजूच्या पाकळ्या देखील सोनेरी रंगावर परतून झालेल्या आहेत, यात घेतलेले मेथी दाणे, कढीपत्ता व मिरची देखील घालून घेऊ व कढीपत्ता कुरकुरीत होईस्तोपर्यंत परतून घेऊ। कढीपत्ता व मिरची परतून झालेली आहे, यात पाव छोटा चमचा हळद व पाव छोटा चमचा हिंग घालून हे देखील परतून घेऊ। हळद व हिंग परतून घेतलेला आहे, यात चिंचेचा कोळ घालू। अर्धी वाटी पाणी, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा भाजलेला धने जिऱ्याची पूड, 2 छोटे चमचे दाण्याचा कूट व 1.5 चमचा गूळ घालून घेऊ व 1 उकळी येऊन देऊ। गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी आंबट, गोड, तिखट, तुरट व खारट चवीचं मसाला पंचामृत तयार आहे। थँक्स फॉर वॉचिंग।